नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 22 फेब्रुवारी 2024 सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून पाणी साठा आता किती घटलेला आहे आणि उजनी धरणातील पाणी वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा टाहो कसा फोडला जातोय, शेतकऱ्याच्या भावना अर्थभावना काय आहेत, युवा सेना संघटनेनं बंधाऱ्यावरून दारं व्यवस्थित बसवण्यासाठी जे काय आंदोलन केलं त्याचं खरं म्हणलं तर त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. खरं तर आता धरणातील पाणी संपलेलं आहे जवळपास, म्हणजे आता काय राहिलेलं नाही. मायनस पातळीमध्ये धरण गेलेलं आहे, परंतु आता राहिलेलं पाणी कसं वाचवता येईल हे ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याबद्दल आपण सविस्तर बोलूच. तर तत्पूर्वी आज सकाळची आकडेवारी अशी आहे. सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 489.840 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 1581.47 दशलक्ष घनमीटर, अर्थात 55.84 TMC एवढं पाणी सध्याला पाणी उजनी धरणामध्ये आहे. 55 TMC पाण्याचा आकडा जरी मोठा वाटत असला तो प्रत्यक्षात 55 TMC पाणी उजनी धरणात राहिलेलं नाही, कारण 18 ते 20 TMC गाळ आणि वाळू त्यामध्ये इन्क्लूड आहे. त्यामुळे आपल्या धरणामध्ये खरं पाणी 30 ते 35 TMC पर्यंत राहिलं असावं. तर उपयुक्त पाणी साठा संपलाय. मायनस साठ्यामधून 221.34 दशलक्ष घनमीटर पाणी संपवलेलं आहे आणि TMC मध्ये बघितलं तर -7.32 TMC पाणी संपलेलं आहे. टक्केवारी ही वरचीवर घसरत चाललेली आहेच. कालच्यापेक्षा जवळपास 0.20% पाणी कमी झालेलं आहे. काल 14.39% होतं मायनसमध्ये, तर आज 14.59% एवढं खाली आलेलं आहे आणि बाष्पीभवनाचा वेगही वरचीवर वाढत चाललेला आहेच. फक्त आता सध्याला उजनी धरणातून फक्त बोगद्याद्वारे 250 क्युसेकचा विसर्ग तेवढा चालू आहे आणि नदीकाठच्या जे काही मोटारी असतील किंवा धरणग्रस्ताच्या मोटारी असतील त्यांनाही ताण पडतोय. त्यांच्या पायपा लांबवणे, केबला लांबवणे, चारी खोदणे, पाणी आपल्यापर्यंत कसं पोचल. खरं तर त्यांनी आपल्या उजनी धरणासाठी जे योगदान दिलंय आणि त्या योगदानाचं फळ ह्या उजनी धरणग्रस्तांसाठी हे चारी खोदण्यापर्यंतचं फळ त्यांना दिलं गेलं जात आहे. खरं तर उजनी धरणाचं पाणी त्यांच्यासाठी राखीव 8 TMC ठेवलेलं असताना त्या 8 TMC पाण्यावर डल्ला मारण्याचं काम आपल्या जिल्ह्यातील सर्व आमदारांनी, सत्ताधारी असो नाहीतर बिगर सत्ताधारी असो, परंतु आपल्या आपल्या तालुक्याला कसं पाणी पळवता येईल याकडे लक्ष दिलेलं असल्यामुळे आपलं उजनी धरण आपलं खाली आलेलं आहे, पूर्ण संपण्याच्या मार्गावर आहे. खरं तर आता उजनीत गाळच फक्त शिल्लक राहिलेला आहे आणि वाळू थोडीफार वाळू असेल. तर खरं तर आता पाणी तर संपलंय, परंतु ज्या ज्या भागात बंधारे आहेत, सीना नदी असेल, भीमा नदी असेल, त्या बंधाऱ्यामध्ये जेवढं काय पाणी साठलेलं आहे ते पाणी कसं साठून राहील, त्यावर असणारे बॅरिकेड, बंधारेचे दरवाजे कसे व्यवस्थित बसवले जाणं गरजेचं आहे. पाणी वाया न जाता त्यासाठी गणेश इंगळे तालुका अध्यक्ष म्हणजे शिवसेनेचे युवा शहर गणेश इंगळे यांनी वापेगाव बेंबळे बंधाऱ्यावर काल परवापासून मटका फोड आंदोलन केलं. परत धरणग्रस्तानेही पाण्यामध्ये आंदोलन केलं. ह्या आंदोलनाचा परिणाम खरं तर आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, आमदार असतील, खासदार असतील, यांनी याचा विचार केला पाहिजे. असलेलं पाणी टिकवणं, दरवाजे व्यवस्थित बसवणं, त्याचं लिकेज व्यवस्थित काढणं, पाण्याची गळती होऊ न देणं, किमान पुढील 2-3 महिने तरी शेतकऱ्याला जरा थोडंसं सुसह्य जाईल. आपल्याला अडचण पाण्याची येणार आहेच, त्याबद्दल दुमत नाही, परंतु आहे ते पाणी तर टिकवावं. किमान वरून पाणी आणणं ह्यांना शक्य नाही, म्हणजे ह्यांच्या बस की बात नाही यांच्या. कारण पाणी फक्त उजनीतून उडवण्यासाठी यांची फक्त ताकद चालते,
परंतु वरच्या धरणातून पाणी आणण्याची यांच्याकडे ताकद नाही, ह्यांच्याकडे एवढी हिंमत नाही. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून न राहता आपल्या आपल्या आसपासच्या असणाऱ्या बंधाऱ्यावर आपण स्वतः शेतकऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी बंधारे लिकेज आहेत, त्या ज्या ज्या ठिकाणी शेतकरी पाण्यापासून वंचित राहतील, ते मात्र यावर्षी निवडणुकीच्या काळामध्ये स्थानिक आमदार असतील, स्थानिक खासदार असतील, मंत्री असतील, यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. कारण पाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी टाहो पडला जातोय, प्रत्येक ठिकाणी पाणी पाणी होणारच आहे. त्याचा फटका खरं तर शेतकऱ्यांनी, सगळ्या शेतकऱ्यांनी आपला याचा वचपा निवडणुकीच्या काळामध्ये काढला पाहिजे. खरं तर नातीगोती आपला आमदार, आपला खासदार, आपला जिल्हा परिषद सदस्य त्यांना कसा विरोध करायचा, परंतु आपली शेती जर आपली नायनाट होत असेल तर त्यांच्या विरोधाला, त्यांच्या सत्तेला आपल्याला काय करायचं नेमकं. तर खरं तर ही वेळ आहे. शेतकऱ्यांनी पेटून उठलं पाहिजे. आपल्या आपल्या परिसरातील बंधाऱ्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. काही प्रमाणात वाळू उपसा मोठ्या प्रमाणात चालू असल्यामुळे